ना आता हे करा, टॅब बटन वरून किंवा एंड बटन वरून या खाली. काय करू? टॅब हा एंटर मारत द्या. सेव्ह विंडो येते ना आपली, मोड ऑफ पेमेंट. ओके, इथे आता सपोज तुम्हाला पेशंटच्या लेजरला टाकायचं, लेफ्ट साईडला यायचं, इथे F2 बटन दाबायचं. पुन्हा F2 नवीन पेशंटसाठी F2 दाबायचं आणि ऑलरेडी असेल तर इथे सर्च करायचा. नवीन असेल तर F2 आणि डेटर्स मध्ये बनवायचं, एंटर मारा. आणि जर आता F7 कधी दाबायचं मग? ते सर्च होत नसेल तर, लिस्ट मध्ये दाखवत नसेल तर इथे पेशंटचे नाव, डिटेल्स टाकायचे, नाव, ऍड्रेस आणि मोबाईल नंबर. आणि पेज डाउन. मोबाईल नंबर सांगा तुमचा लवकर पटकन. कांबळे मोबाईल नंबर सांगा. बस पेज डाउन मारून सेव्ह करा, पेज डाउन किंवा कंट्रोल W. पेज डाउन किंवा कंट्रोल W मारा शॉर्टकट. ओके, एस्केप करा एकदा. ओके, इथे आता सर्च करा ते नाव. नाही ना, एकदा F7 बटन दाबा. बस आता सर्च करा. ओके, एंटर मारा. ओके, डावीकडे बघा, त्यांचं नाव आलंय बघा. बस एंटर मारा त्याच्यावर आणि इथे अमाऊंट टाका ₹45 आणि दोनदा एंड बटन मारून सेव्ह करा. बस की हे लेजर त्यांच्या नावावर पोस्ट होणार हे बिल. दोनदा F2 आणि नाव दाखवत नसेल तर मग F7. बरोबर. रेकॉर्डिंग पाठवा आम्हाला. हो, लगेच पाठवतो सर. ओके, आणि त्याचं लेजर कुठे, ह्याच्यामध्ये ऑल लेजर मध्ये त्याचं लेजर भेटणार तुम्हाला. आम्ही काय म्हणतो, हा, प्रोडक्ट वाईज सेल कसं बघायचं? कसला प्रोडक्ट वाईज सेल बघायचं आहे ना. प्रोडक्ट ह्याच्यामध्ये आहे ना, रिपोर्ट्स मध्ये, डील रिपोर्ट्स मध्ये. हा, सेल सेल अनालिसिस पहिलाच ऑप्शन. त्याच्यामध्ये खालून दुसरा तिसरा ऑप्शन असणार बघा. आयटम वाईज सेल. हा बरोबर, त्याच्यात परत ऑप्शन्स आहेत. आयटम वाईज सेलच घ्या. आयटम वाईज सेल. सिंगल, इथे सिंगल घेतलं तर सिंगल आयटम येणार. आयटम घेतलं इथे जो घ्याल त्याला एंटर मारा का त्या पर्टिक्युलर आयटमचा दाखवेल. हो, इथे डेट टाकायचं, कधीपासून कधीपर्यंत पाहिजे आणि व्ह्यू करा. ओके सर.